सुरुवातीला बातमी आहे नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणासंदर्भातली। या हत्या प्रकरणातल्या 2 हल्लेखोरांपैकी सारंग अकोलकर यानेच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या आहेत असा संशय सीबीआयने व्यक्त केलाय। तर सध्या अटकेत असलेला डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे हा नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावाही सीबीआयने केलाय। मंदार गुंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तर मंदार, नेमकं काय म्हणताय सीबीआय, कशा प्रकारे आता हा तपास सुरू आहे? अश्विन, सीबीआयचं असं म्हणणं आहे की वीरेंद्र तावडेकडून त्यांना जी माहिती मिळालेली आहे गेल्या 2-3 दिवसांमध्ये त्याच्या चौकशीतून, त्याच्यातून ही बाब समोर आलेली आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांवरती त्यांना मारण्यासाठी जे 2 मारेकरी आलेले होते त्यापैकी एक सारंग अकोलकर होता आणि त्यांनीच डॉक्टर दाभोलकरांवरती गोळ्या झाडल्या आहेत। सारंग अकोलकरवरती संशय तपास यंत्रणांना याच्या आधी होता। एक संशयिताचं रेखाचित्र सीबीआयने जारी केलेलं असेल किंवा पुणे पोलिसांनी जारी केलेलं असेल, ते सारंग अकोलकरशी मिळतं जुळतं होतं। दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे सारंग अकोलकर 2009 पासून जरी फरारी असला तरी तो पुण्यातील शनिवार पेठेतीलच राहणार आहे। ज्या ठिकाणी डॉक्टर दाभोलकरांची हत्या झाली तिथून सारंग अकोलकरचं घर जवळच आहे, त्यामुळे या परिसराची त्याला संपूर्ण माहिती आहे। आणि वीरेंद्र तावडेकडून मिळालेल्या माहितीनुसार आता सीबीआयचा संशय आणखी बळावलेला आहे की सारंग अकोलकरनीच डॉक्टर दाभोलकरांवरती गोळ्या झाडल्या। आतापर्यंत गेल्या 2.5-3 वर्षांमध्ये हाच प्रश्न होता की डॉक्टर दाभोलकरांना मारलं कोणी आणि गोळ्या कोणी झाडल्या, आणि सीबीआय जर तिथपर्यंत पोहोचत असेल तर ही केस जवळपास सीबीआयने या सगळ्या केसची उकल केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। अश्विन, मंदार, या सगळ्या संदर्भात जसं तू सांगतोय सारंग अकोलकर आणि वीरेंद्र तावडे या दोघांवरच प्रामुख्याने संशय आहे। आणखी काही लोकांना याच्यामध्ये अटक होऊ शकते का? या तपासामध्ये आणखी काही नावं समोर आली आहेत? अश्विन, नक्कीच आणखी काही लोक याच्यामध्ये सहभागी आहेत। खास करून 2009 पासून जे फरारी आहेत 4 जण, सारंग अकोलकर सोबत रुद्रगौडा पाटील, त्याचबरोबर जयप्रकाश आणि प्रवीण लिमकर, हे तर आहेतच। 4 जण फरारी आहेतच। रुद्रगौडा पाटीलचं ही जे रेखाचित्र आहे त्याचा जे फोटो आहे ते कॉम्रेड पानसरेंना मारण्यासाठी जे आलेले 2 संशयित आहेत त्यांच्याशी मिळतं जुळतं आहे। आणि या सगळ्यांची लिंक जी आहे ती सनातन संस्थेशी आहे, त्यामुळे सनातनच्या अनेक साधकांची देखील सीबीआय कडून याच्या आधी चौकशी झालेली आहे। आणि वीरेंद्र तावडेकडून जशा प्रकारची माहिती समोर येईल त्या प्रकारे सीबीआय कडून आणखीही अटक होण्याच्या शक्यता आहे। अश्विन, मंदार, या सगळ्या संदर्भात तपासाबद्दल सीबीआय आता प्रत्येक टप्प्याला अपडेट्स देईल का पूर्णपणे केस सॉल्व्ह झाल्यावरच सीबीआय अधिकृतपणे माहिती देणार आहे? काय कळतंय सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडनं? अश्विन, सीबीआय कडून प्रत्येक टप्प्याला माहिती ही दिली जाते आहे। वीरेंद्र तावडेला 16 जून पर्यंत पोलीस कोठडी आहे, सीबीआय कोठडी आहे, आणि त्याच्याकडून दररोज जी माहिती मिळते आहे ती सीबीआयला नवीन माहिती आहे। आणि प्रत्येक टप्प्यावरती सीबीआय ही माहिती देईल, कारण सीबीआय वरती देखील दबाव आहे। न्यायालयाने ज्या प्रकारे सीबीआयला फटकारलं आणि एका प्रकारचं अल्टिमेटम दिलं होतं, त्यानंतर सीबीआय सक्रिय झाली आणि या केसला वेग आला। खरं तर 2.5-3 वर्ष काहीच झालेलं नव्हतं, परंतु गेल्या 10 ते 15 दिवसांमध्ये हा सगळा घटनाक्रम उघड होताना आपल्याला दिसतो आहे की या सगळ्या 3 हत्यांपाठीमागचा मास्टर माइंड हा वीरेंद्र तावडे असल्याचा सीबीआयला संशय आहे। फक्त डॉक्टर दाभोलकरच नाही तर कॉम्रेड पानसरे, MM कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये देखील तोच मास्टर माइंड असल्याचा सीबीआयला संशय आहे। आणि त्या दिशेने सीबीआयचा तपास सुरू आहे। जसं की सीबीआयने आधी सांगितलं की फक्त हे या 3 हत्यांमध्ये सहभागी नाहीत तर मोठ्या प्रमाणात ते शस्त्र गोळा करण्याचा, शस्त्रांचा कारखाना सुरू करण्याच्या प्रयत्नात होते। आणि ह्या हत्या झालेल्या 3 व्यक्ती नाहीत तर आणखीही काही व्यक्ती त्यांच्या रडारवरती होत्या। ही सगळी माहिती सीबीआय कडून उघड होईल आणि येत्या 16 जूनला वीरेंद्र तावडेला जेव्हा पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल तेव्हा ही सगळी माहिती पुन्हा न्यायालयामध्ये सीबीआय कडून मांडली जाईल। अश्विन, मंदार, ही बातमी समोर आल्यानंतर आता दाभोलकर कुटुंबियांपैकी कोणाशी तुझं बोलणं झालं, त्यांची काही प्रतिक्रिया कळू शकली आहे का? अश्विन, दाभोलकर कुटुंबियांशी अजून बोलणं झालेलं नाही, परंतु दाभोलकर कुटुंबियांनी सनातन संस्थेवरती हत्येचा संशय हा अगदी सुरुवातीपासून व्यक्त केलेला होता। दाभोलकर कुटुंबियांनीच नव्हे तर या प्रकरणाचा तपास आधी पुणे पोलिसांकडे होता आणि पुणे पोलिसांनी देखील सनातन संस्था आणि सारंग अकोलकर यांच्यावरतीच संशय व्यक्त केलेला होता। त्यांची चौकशी केलेली होती, परंतु पुरावे मिळत नव्हते। सीबीआयनी वीरेंद्र तावडेला अटक करण्याआधी त्याच्यावरती जवळपास 1 महिना
वॉच ठेवलेला होता, त्याची संपूर्ण माहिती काढली. त्यानंतर सारंग अकोलकर आणि वीरेंद्र तावडे यांच्यामध्ये ईमेल मधून संपर्क होता, त्याची सगळी माहिती काढली आणि त्या आधारे सीबीआय तपासामध्ये पुढे सरकते आहे. आणि शेवटी या प्रकरणाची उकल होताना दिसते आहे. 2.5-3 वर्ष जे अनेक प्रश्न अनुत्तरित होते, या प्रश्नांची उत्तरं मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी हे ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे, अधिकृतरित्या सांगितलेलं आहे की सारंग अकोलकरनीच डॉक्टर दाभोलकरांवरती गोळ्या झाडल्याचा त्यांना संशय आहे आणि तशा प्रकारचे पुरावे गोळा करण्याचं काम सीबीआय कडून सुरू आहे. वीरेंद्र तावडे हाच या प्रकरणामधला मास्टर माइंड आहे असा सीबीआयचा आतापर्यंतचा दावा आहे, कयास आहे. आणि त्या पद्धतीने सीबीआयचा तपास पुढे सुरू आहे आणि एक फुल प्रूफ केस बनवण्याचा सीबीआयचा प्रयत्न यातून दिसतो आहे की या प्रकरणाचे मारेकरी कोण, मास्टर माइंड कोण आणि त्यांनी कशा प्रकारे ही हत्या घडवून आणली. आतापर्यंत मास्टर माइंड म्हणून नाव पुढे येत होतं वीरेंद्र तावडेचं, परंतु गोळ्या कोणी झाडल्या हे सांगणं अतिशय महत्वाचं होतं. सीबीआय मंदार, जसं तू सांगतोय आता याच्या पुढे सीबीआय सगळे पुरावे गोळा करून पूर्णपणे ही केस सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने वाटचाल करते. मंदार, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.